शुभ दिवस. आपल्या शरीरामध्ये वात वाढला, मग आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? वात कमी करण्यासाठी काय केले पाहिजे? हे माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वाढलेला वात कमी करण्यासाठी काय करायचं? कोमट तिळाच्या तेलाने सर्व शरीराला, सर्व अंगाला मालिश करायची. एक प्रभावी उपाय वात कमी करण्यासाठी. तिळाच्या कोमट तेलाने सर्व शरीराला मालिश करायची. नंबर 2, गरम, ताजे, पचायला हलके आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल आणि तूप असलेले अन्न सेवन करायचे. मित्रांनो, जेवणामध्ये लसूण, आले, जिरे आणि कोमट पाणी यांचा समावेश जरूर करा. याने देखील वात कमी होण्याला मदत होते. तसेच वेळेवर जेवण करणे अत्यंत गरजेचं आहे. 7 ते 8 तास पूर्ण झोप झाली पाहिजे, शांत रात्रीची. योगासने कुठली करायची? तर पवनमुक्तासन, वज्रासन आणि शलभासन या तिन्हीपैकी कुठलेही योगासन केले पण नियमित करा. पवनमुक्तासन, वज्रासन आणि शलभासन नियमित योगासने केली पाहिजेत जर तुमचा वात कमी करायचा असेल तर. ही योगासने अत्यंत फायदेशीर आहेत. वात कमी करण्यासाठी ही योगासने अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळे रोज नियमितपणे योगासने करत राहा. तसेच जेवणामध्ये, आपल्या रोजच्या जेवणामध्ये देशी गायीचं तूप टाकायला विसरू नका. जेवणामध्ये देशी गायीचं तूप टाकून सेवन करा. याने वात कमी करण्यासाठी अत्यंत फायदा होतो. गायीचे तूप जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये सेवन केले तर याचा सारखा कुठलाही उपाय वात कमी करण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. या वाक्याला अधोरेखित करा वाटल्यास. त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नियमितपणे देशी गायीचे तूप सेवन करत राहा. रात्री झोपताना कोमट दुधामध्ये जायफळ टाकून ते दूध पिणे अत्यंत चांगले आहे. याने काय होतं? झोप चांगली लागते आणि वात कमी करण्यासाठी झोप ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे झोप पूर्ण घेण्यासाठी हा उपाय तुम्ही जरूर करा. तसेच वात कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ कुठला खायचा? मी आता सांगितलं, गायीचं तूप आहारामध्ये सेवन करायचे. भात नेहमी सेवन करायला हरकत नाही. तांदळाचा भात नेहमी सेवन करायला काही हरकत नाही. मधुमेह रुग्ण वगळून. कडधान्यामध्ये म्हटलं तर काय करायचं बघा, मूग रात्री भिजवायचे आणि सकाळी अंकुर आलेले मूग बारीक चावून खायचे. याने देखील तुमचा वात पूर्णपणे कमी होतो. कच्ची भेंडी नियमितपणे सेवन करा. कच्ची भेंडी स्वच्छ धुवायची, पुसायची आणि पुसल्यानंतर ती कच्ची चावून खायची. तुम्ही रोज एक जरी भेंडी चावून खाल्ली बारीक, तरी देखील तुमचा वात कमी होण्यास मदत होते, लक्षात ठेवा. तसेच केळी आठवड्यातून 2 ते 3 वेळा केळी खात चला. याने देखील तुमचा वात कमी होण्याला मदत होते. आठवड्यातून 3 वेळा खायची फक्त. याने देखील तुमचा शरीरातील वाढलेला वात
हा कमी होतो. बघा तुम्ही, हा उपाय करून बघा तुम्ही. या टिप्स अत्यंत महत्वाच्या आहेत. तेव्हा भेंडी खा कच्ची, आठवड्यातून 3 वेळा केळी खा, रोजच्या नियमित जेवणामध्ये तुपाचा वापर करा. शक्य नसल्यास दही आणि ताक पित राहा. जराता हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कृपया आपल्या शरीरातील वात वाढू देऊ नका, नाहीतर वात वाढले की वेगवेगळे आजार आपल्याला उद्भवतात. त्यामुळं शक्यतो वात वाढू देऊ नका. वय वाढले की आपला शरीरातील वात ही वाढत असतो. आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरातील वात वाढू द्यायचा नाही, ही काळजी घ्यायची. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. इतरांना व्हिडिओ शेअर करा, त्यांना तेवढीच मदत होईल. तेव्हा हे काम तुम्ही करा. तेव्हा इथंच थांबतो, पूर्णविराम घेतो. धन्यवाद.